सत्यासाठी सज्ज, अन्यायाविरुद्ध जागरूक. आपण पाहताय महादूत न्यूज. अलिबाग येथील रायगड जिल्हा मुख्यालयात आज 77व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्याचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडलं. मंत्रालयाच्या सामान्य प्रशासन विभागाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार मंत्री भरत गोगावले यांनी आज रायगड जिल्हा मुख्यालयात राष्ट्रध्वज फडकावला. रायगड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद सध्या रिक्त असतानाही गेल्या काही वर्षांपासून वेगवेगळ्या मंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा मान दिला जात आहे. मागील वर्षी हा मान मंत्री अदिती सुनील तटकरे यांना देण्यात आला होता, तर यंदाच्या प्रजासत्ताक दिनी मंत्री भरत गोगावले यांना हा सन्मान मिळाला. यावेळी रायगड पोलिसांच्या वतीने राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली. कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा सन्मानही करण्यात आला. या ध्वजारोहण सोहळ्यास रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे, पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्यासह जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासनातील अधिकारी कर्मचारी आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. आनंद आहे मनात. आनंद तर आहे आणि हा 77वा प्रजासत्ताक दिन त्या पोलीस परेड मैदानावर आता संपन्न झाला. माझ्या समेत आपले जिल्हाधिकारी धावळे साहेब आहेत, आमच्या पोलीस अधीक्षक अचल मॅडम आहेत, आमच्या कार्यकारी अधिकारी आमच्या स्नेहा भोसले मॅडम आहेत, आमचे आमदार आहेत. आणि आपण पाहिलं की अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने आमच्या धावळे साहेबांनी आणि आमच्या अचल मॅडमने हा कार्यक्रम केला होता. आपण पाहिलं सगळं की ज्यांनी कर्तव्य दक्ष बजावलेलं आहे त्यांचाही सन्मान करण्यात आला की आणि काही सन्मान पूर्वीचे राहिले होते तेही आज धावळे साहेबांनी पूर्ण करून दिलेत. आणि आपल्याला सर्वांना कल्पना आहे की आपला हा प्रजासत्ताक दिन संपूर्ण देशभर मोठ्या उत्साहाच्या वातावरणामध्ये संपन्न होत असताना की यावेळेला या रायगड जिल्ह्यामध्ये जो आम्हाला पहिल्याच वर्ष जो सन्मान मिळाला त्याबद्दल मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी जी जबाबदारी दिली ती मी आज माझी पार पाडलेली आहे आणि त्याची जबाबदारी ती मी पार पाडू. आणि प्रजासत्ताक दिन असेल, 15 ऑगस्ट असेल, हे आपल्या देशाचे दोन मोठे सण असतात. ते आपण सगळ्यांनी उत्साहामध्ये साजरे करणं गरजेचं आहे आणि ते सगळीकडे केले जाते. शाळेपासून, ग्रामपंचायत कार्यालयापासून ते थेट तहसील कार्यालय असेल, प्रांत ऑफिस असेल, कलेक्टर ऑफिस असेल, आमचं अधीक्षक पोलीस कार्यालय असेल, आमचं जिल्हा परिषदचं कार्यालय असेल, सगळीकडे आणि सगळ्या मिळून हा पोलीस परेड मैदानावरती हा एक जिल्ह्याचा मोठा कार्यक्रम होतो. तो आता संपन्न झालेला आहे. मी तुम्हाला सगळ्यांना कव्हर केल्याबद्दल धन्यवाद. रायगड पोलिसांचा जो कामगिरीचा आलेख आहे, प्रगतीचा आलेख आहे, तो चर्चा आहे. काय सांगाल पोलीस दलाच्या कामगिरी? मी धन्यवाद देईल आमच्या पोलीस अधीक्षक अचल मॅडमना, त्यांच्या सर्व सहकार्यांना की आपल्या सगळ्या सहकार्यांना बरोबर घेऊन काम केल्यानंतर हा आलेख वाढत जातो हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे. आमचे कलेक्टर साहेब असतील ते सगळ्यांना घेऊन जातात, त्यांनी दाखवून दिलेलं आहे. आमच्या न्याय मॅडम असतील त्यांनी दाखवून दिलेलं आहे. तर हे तिन्ही वरिष्ठ अधिकारी आहेत जिल्ह्याचे प्रथम, यांनी आपल्या कामगिरीत चोख बजावलेला आहे आणि कुठल्याही आतापर्यंत तशा तक्रारी येत नाही.